सो वेलकम टू वन मोर व्हिडिओ. फायनली टॉपर्स व्हिडिओज द्या. शेवटचे 40 दिवस बाकी आहे, ठीक आहे. तर त्यामुळे टॉपर सिरीजचा अजून एक व्हिडिओ तुमच्यासमोर आहे. तर आज आपल्या सोबत आहे तनुष्का फ्रॉम COEP CS. तनुष्का, प्लीज गिव्ह इंट्रोडक्शन युअर सेल्फ. So hello everyone, myself Tanushka Manoj Gulhane from first year COEP CS. My CET score was 99.90 percentile and rank was 240. ओके, तर एकंदर तुझं क्लास 11 आणि 12ची जर्नी कशी होती? ओके, सो स्टार्टिंगला तर मी पहिले CET फोकस्डच होती, पण मग नंतर वाटलं की नाही बुवा JEE पण होईल माझ्याकडनं. सो मी JEEवरती फर्स्ट फेजपर्यंत तरी, नंतर मग JEEवरती शिफ्ट झाले. अँड मग JEEचा पेपर झाल्यावरती मग बोर्ड्स आणि CET करायचंच डिसाईड केलं. सो त्याच्यानंतर मग बोर्ड्स आणि CETवरती पूर्ण फोकस त्याच्यावर. ओके, तर JEEवर नीट प्रिपेअर नाही केलं, तर ओनली CET प्रिपेअर केलं? नाही केलंय मी काही पॉईंटला. एका पॉईंट नंतर मी JEEसाठी करत होती ट्राय, पण मग फर्स्ट फेज ठीक गेली, म्हणजे होता चांगला स्कोअर, पण मी सॅटिस्फाईड नव्हती त्या स्कोअर. ओके, स्कोअर सांगू शकते? माझा फर्स्ट फेजला 96.9 पर्सेंटाईल होता. हां, ओके. पण माझा सेकंड फेजला वाढलेला. ओके ओके. मग तू शिफ्ट का केलं? लाईक ठरवून केलं का आपल्या अगोदरपासून CETच करायची होती? नाही, ॲक्च्युली स्टार्टिंगला कारण मी CET फोकस्डच होती. सो मग आणि फर्स्ट फेजला पण 96 वरती मला कोणतं टॉप मोस्ट NIT वगैरे पण भेटत नव्हतं. सो मग मी डिसाईड केलं की CETवरतीच मग COEP. म्हणजे CSच फिक्स होता की कॉलेज चांगलं पाहिजे, पण CSच पाहिजे? CSच पाहिजे. एक माझं फिक्स होतं की CSच पाहिजे आणि COEP असेल तर बेस्टच. ओके, तर तुझी लास्ट मंथला तू कसं प्रिपेअर केलं होतं? किंवा लास्ट 40 डेज बाकी आहे डेडिकेटेडली, तर लास्टला तू प्रिपेअर कसं केलं होतं? लास्टला म्हणजे ज्या माझ्या काही कन्सेप्ट्स वीक होत्या, कोणते टॉपिक्स वगैरे, तर ते पहिले मी सगळे नीट करून घेतले, ते नीट रिवाईज करून घेतले आणि मोस्टली मी फोकस PYQ आणि पेपर सॉल्विंग यावरतीच केलं. ओके, मॉक टेस्ट आणि PYQ. ओके, तर सब्जेक्ट वाईज प्रिपरेशन सांगू शकतो की तू फिजिक्स कसं प्रिपेअर केलं, केमिस्ट्री कसं केलं? केमिस्ट्रीमध्ये पण मुलांना ऑर्गॅनिक थोडं जास्त टफ जातं, ऑर्गॅनिक, इनऑर्गॅनिक आणि फिजिकल सोबत मॅथ्स पण आहे. तर सब्जेक्ट वाईज तू कसं प्रिपेअर केलं ते एकंदरीतचा? सो फिजिक्ससाठी तर प्रॅक्टिस करावी लागते आणि कन्सेप्ट्स खूप क्लिअर लागतात, कारण CETला फिजिक्सचे थेरॉटिकल क्वेश्चन्स पण बरेच येतात. सो HSCची बुक पण रीड करू शकता, म्हणजे मी बोर्ड्सच्या वेळेसच HSCच्या बुक्स पण चांगल्या रीड केल्या होत्या. सो CETला पण मला हेल्प झालीच त्याची. अँड फॉर केमिस्ट्री तर सगळ्यात इझी पार्ट राहतो. त्याच्यात ते एकदम बेस्ट केलं की मग बाकी थोडं टेन्शन कमी होऊन जातं. सो फॉर फिजिकल केमिस्ट्रीचे क्वेश्चन्स खूप इझी राहतात आणि फक्त प्रॅक्टिस पाहिजे त्यांची, बाकी काही नाही. एकच फॉर्म्युला यूज करावा लागतो आणि डायरेक्ट आन्सर्स येतात. फॉर ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचे नेम्ड रिॲक्शन, बस नेम्ड रिॲक्शनवरती खूप क्वेश्चन्स राहतात. लिटरली दिलेले राहतात रिॲक्शन आणि नेम सांगा, और हे कोणतं रिएजंट यूज केलं, असे वगैरे खूप नॉर्मल इझी क्वेश्चन्स राहतात. सो ते केलं की होऊन जातं. अँड इनऑर्गॅनिक खूप रट्टा मार आहे, सो ते अधूनमधून रिवाईज करत राहायचं. बाकी इनऑर्गॅनिकसाठी येस, ते रिवाईज करत राहावं लागतं, कारण प्रत्येक ब्लॉकचे वेगळे काहीतरी स्पेशालिटीज आणि प्रॉपर्टीज, ते रिवाईजच करत राहावं लागतं कंटिन्यू. आणि फॉर मॅथ्स? मॅथ्ससाठी पण प्रॅक्टिस लागतेच. आता तर पेपर पण काही बरेच लेंदी येतात. मॅथ्सचा पेपर तर खरंच लेंदी राहतो. सो प्रॅक्टिस खूप करावी लागते. आणि कॅल्क्युलस तर म्हणजे थोडे टफ येतात क्वेश्चन, सो त्यासाठी प्रॅक्टिसच करावी लागणार आहे. जेवढी जास्त प्रॅक्टिस करू तेवढं आपल्याला एक म्हणजे क्वेश्चन बघितला क्लिक होतं की मी इथे ही प्रॉपर्टी यूज केली पाहिजे किंवा ही स्टेप मी पुढे घेतली पाहिजे. सो प्रॅक्टिस बस. म्हणजे अल्टिमेटली ज्यांना कॅल्क्युलस अवघड जातं तर सेम की प्रॅक्टिसच महत्त्वाची आहे. मग त्यामध्ये सॉल्ड एक्झाम्पल्स तुम्ही बघू शकता जर क्वेश्चन येत नाही आहे, ठीक आहे, किंवा मग तुम्ही कुठला व्हिडिओ वगैरे बघत आहे, लाईक ऑनलाईन लाईक वन शॉट बघत आहे, किंवा कोणाच तरी मग तुम्ही क्रॅश कोर्स वगैरे जॉईन केला आहे, ठीक आहे. तर सिम्पली करायचं काय, क्वेश्चन सरांनी लिहून दिलं आहे, स्टॉप दॅट व्हिडिओ, ठीक आहे, स्वतःहून अगोदर ट्राय करा, सॉल्व होत आहे का, देन कंटिन्यू करा, मग बघा तुम्हाला जमतं आहे का, ठीक आहे. नाही जमलं तर मग तुम्ही जे सॉल्ड आन्सर आहे ते तुम्ही टाली करू शकता तुमच्या आन्सरपासून की ॲक्च्युअल प्रॉपर्टी काय होती आणि तुम्ही कुठे चूक केली. तो दैट इज बेस्ट वे टू कवर कैलकुलस. टारगेट पब्लिकेशन का PCB और PCM के सॉल्व पेपर 2024 के मतलब भाई लास्ट ईयर के सारे शिफ्ट के आपको सॉल्व पेपर यहाँ पे मिल जाएंगे विद आंसर्स. ओपन करता हूँ, यहाँ पे आपको फ्रंट पेज मिल जाएगा, ठीक है. सेकेंडली आपको यहाँ पे हर एक सब्जेक्ट का डिटेल एनालिसिस मिल जाएगा, भाई कितने क्वेश्चन आए थे, कौन से चैप्टर में से. सबसे पहले देखो फिजिक्स का यहाँ पे डिटेल एनालिसिस है, चैप्टर वाइज एनालिसिस ऑफ MSc 2024 पेपर. सारे चैप्टर में से कितने क्वेश्चन आपको कंसर्नशिप में दिखाई दिए थे, सारे यहाँ पे गिवन है. केमिस्ट्री के भी आपको गिवन है,
कौन से चैप्टर से कितना कितना वेटेज आया था। एंड थर्ड यहाँ पे आता है मैथमेटिक्स, ठीक है। मैथ्स के भी चैप्टर वाइज एनालिसिस यहाँ पे इन डिटेल गिवन है, ठीक है। यहाँ पे देखो चार्ट आपको देख सकते हो, डिफिकल्टी लेवल ऑफ केमिस्ट्री एंड यहाँ पे मैथ्स का डिफिकल्टी लेवल पे गिवन है। सेकंड में शिफ्ट 1 का पेपर है, ठीक है। कंप्लीट पेपर आपको यहाँ पे देखने को मिल जाएगा। ये फिजिक्स का सेक्शन स्टार्टिंग में, ठीक है। फिजिक्स के सारे क्वेश्चन सेकंड में शिफ्ट 1 के यहाँ पे गिवन है। केमिस्ट्री यहाँ पे, ठीक है। केमिस्ट्री के बाद मैथमेटिक्स। सेकंड में आपको यहाँ पे डिटेल आंसर भी गिवन है, ठीक है भाई। सेकंड में शिफ्ट 1 का आंसर यहाँ पे, तो आप क्रॉस चेक करके आपके स्टेप बाय स्टेप आंसर भी यहाँ पे देख सकते हो। तो अगर आप सीट के लिए ऑफलाइन मटेरियल ढूंढ रहे हो तो ये आपके लिए बेस्ट बुक रह सकती है। तो डिस्क्रिप्शन में उसमें लिंक दे रखी है, अभी जाके बुक्स आप परचेस कर सकते हो अमेजॉन या फिर इनके ऑफिशियल वेबसाइट से। ओके, नेक्स्ट तू बोलली की प्रॅक्टिस खूप केली तू, ठीक आहे। तर मॉक टेस्ट किती इम्पॉर्टंट असतं, टेस्ट पेपर किती इम्पॉर्टंट असतं? मॉक टेस्ट CETचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम म्हणजे टाईम पुरत नाही। पहिले 1.5 आवरमध्ये फिजिक्स आणि केमिस्ट्री करावं लागतं आणि 1.5 मध्ये मॅथ्स। सो केमिस्ट्री तर हाफ ॲन आवरमध्ये कंप्लीट करायचाच राहतो आणि त्याच्यानंतरच मग 1 तास जर दिला आपण फिजिक्सला तर तो कंप्लीट होतो। सो ही प्रॅक्टिस सगळी मॉक टेस्टमुळेच होते। जर तुम्ही मॉक टेस्ट देणारच नसाल तर मग ॲट द टाईम ऑफ पेपर तुम्हाला मॅनेजच करता येणार नाही ते टायमिंग। आणि आता मॅथ्स पण लेंदी येतोय, सो मॅथ्सला सुद्धा मला नव्हता पुरलेला टाईम, त्यामुळे मॉक टेस्ट खूप गरजेचं आहे। वीकमधून 2 ते 3 तरी मॉक टेस्ट दिली पाहिजे। सो टाईम मॅनेजमेंटसाठी, ॲटलिस्ट टाईम मॅनेजमेंटसाठी तरी तुम्हाला एक अंदाज येतो की आपण किती वेळ दिला पाहिजे, केमिस्ट्रीला किती वेळ दिला पाहिजे, फिजिक्सला किती वेळ दिला पाहिजे। पहिले तुमच्या अनुसार की पहिले तुम्ही फिजिक्स सॉल्व कराल की केमिस्ट्री सॉल्व कराल, सो ते तुम्हाला नीट डिसाईड करता येतं मॉक टेस्टच्या हेल्पने। म्हणजे टाईम मॅनेजमेंट एनहान्स होईल जेव्हा तुम्ही मॉक टेस्ट जास्त प्रॅक्टिस करशाल। त्यामध्ये पण एक पॉईंट मी ॲड करायचा की जोपर्यंत 70% सिलेबस ॲटलिस्ट कंप्लीट होत नाही तोपर्यंत मॉक टेस्टकडे नका जाऊ। म्हणजे उगाच सिलेबस नाही झाला तरी मॉक टेस्टसाठी 3 घंटे वेस्ट करते तर ते वर्थ इट नाही आहे। हां, त्याने मग तुमचा स्कोअर वगैरे कमी आला की परत मग कॉन्फिडन्स लूज होतो। ओके, तर 70% सिलेबस देन गो फॉर मॉक टेस्ट। ओके, नेक्स्ट क्वेश्चन असा आहे की हाऊ टू कवर मोर सिलेबस इन लेस टाइम। आता लास्टचे खूप कमी दिवस बाकी आहे, आता यावेळी डिटेल अभ्यास करायला गेलं तर प्रॅक्टिकली पॉसिबल नाही। तर रिमेनिंग टाईममध्ये आपण कमीत कमी टाईममध्ये सिलेबस मॅक्सिमम कसा कव्हर करू शकतो? सो आतापर्यंत तुमचा मोस्टली सिलेबस कवर झालाच असला पाहिजे। इफ नसेलही झाला तरी बेसिकली काय करा, आता एक तुम्ही चॅप्टर घेताय तर तो नीट प्रॉपर करून घ्या, काय कन्सेप्ट्स त्याच्या रिवाईज करून घ्या आणि त्याच्यानंतर त्याचे PYQs सॉल्व करा। PYQs क्वेश्चन्स तर तुमचे प्रॅक्टिस क्वेश्चन्स वगैरे झाले असतील और नसेल झाले तर तेही करा। आणि PYQs खूप इम्पॉर्टंट आहे। इफ तुम्हाला कोणता लेसन नाहीच जमत आहे, हार्ड वाटतो आहे, तर तुम्ही त्याचे PYQs खूप चांगले करून जा, कारण खूप रिपीट होतात PYQ। त्यामुळे तुम्हाला एक कळून जातं, PYQ सॉल्व केल्यामुळे तुम्हाला कळून जातं की हा क्वेश्चन कसा सॉल्व करायचा, ह्या कन्सेप्टचा हा क्वेश्चन असाच सॉल्व करावा लागतो, त्यांनी पण खूप हेल्प होते। सो कमी टाईममध्ये मग असं तुम्ही कवर करू शकता। ओके, म्हणजे कुठले टॉपिक स्किप नाही करायचं आहे, एक टॉपिक खूप अवघड वाटतं तर ॲटलिस्ट कमी कमी PYQs करून जा, दॅट इज सफिशियंट। हो, ओके। नेक्स्ट थिंग टाईम मॅनेजमेंटबद्दल असणार आहे की आता स्टुडंटनी टाईम कसा मॅनेज केला पाहिजे। प्रत्येकाकडे 24 घंट्याचा आहे, ठीक आहे। आता पेपरचं पण डिस्ट्रॅक्शन नाही, 12वीच्या बोर्डचं नाही, कॉलेज आहे फुल फ्लेशमध्ये। आता जे आहे ते CETचे, कारण JEE1 पण संपलेलं आहे। मोस्टली खूप असे लोक JEE1 वर CETवर शिफ्ट झालेलं आहे, तर त्यांचा डे कसा प्लॅन करायचा, म्हणजे कंप्लीट डे कसा प्लॅन करायचा, अँड सेकंड थिंग की पेपरमध्ये कसा टाईम मॅनेज करायचा, दोघांबद्दल सांगशील? ओके। सो आता बरेचसे क्रॅश कोर्स वगैरे असतात, सो थोडा टाईम तिथे जाणारच आहे, प्रत्येकाचाच जाणार आहे, तर तिथे तर होईलच तुमचा अभ्यास। त्याच्यानंतर मग घरी तुम्ही रिवाईज करा, ऑफकोर्स रिवाईज करायचं आहे आणि PYQ सॉल्व करायचे आणि काही डेज नंतर मग प्रॅक्टिस पेपर सॉल्व करायचे। मला तरी वाटतं की आता ह्या लास्ट डेजमध्ये एवढंच केलं ना तुम्ही की सगळं होऊन जाईल, तुमचं कवर होऊन जाईल। आणि पेपरमध्ये 1.5 आवर राहतो PNC आणि 1.5 आवर मॅथ्ससाठी। सो केमिस्ट्री तुमचा हाफ ॲन आवरमध्ये झालाच पाहिजे। हाफ ॲन आवरपेक्षा जास्त केमिस्ट्रीला देऊ नका, तर जर हाफ ॲन आवरपेक्षा जास्त तुम्ही केमिस्ट्रीला देताय तर तुमचा फिजिक्स पक्का सुटणार आहे। फिजिक्सचे पण क्वेश्चन्स आता थोडे लेंदी राहतात, सो तो सुटायचा खूप जास्त चान्सेस राहतो आणि डायरेक्ट तुम्ही मग 1.5 तास झालं की डायरेक्ट तुम्ही मॅथ्सवरती शिफ्ट व्हाल, सो डायरेक्ट सुटतात फिजिक्सचे क्वेश्चन्स आणि तिथे खूप फरक पडून जातो पर्सेंटाईलमध्ये। अँड मॅथ्सचे पण क्वेश्चन्स थोडेसे लास्ट 2 इयर्सपासून थोडेसे हार्ड येत आहेत आणि लेंदी खूप येत आहेत, सो त्यातही बराच टाईम जातो। तर तुम्हाला जमलं पाहिजे टाईम मॅनेज कसा करायचा आहे, एका क्वेश्चनला किती टाईम द्यायचा। तुम्ही एकाच क्वेश्चनवरती 2 मिनटापेक्षा जास्त आहे तर तुम्ही स्किप करा तो क्वेश्चन, तुक्का मारा, कारण तुम्ही जर त्याच क्वेश्चनवरती जास्त टाईम देताय तर 2 किंवा 3 क्वेश्चन एकदम इझीवाले तुमचे सुटू शकतात, सो तिथे रिस्क नाही घ्यायची आहे।
म्हणजे हेच की शॉर्ट ट्रिक्स माहीत असणं खूप महत्त्वाचं आहे. पेपर लेंथी आहे तर ॲटलीस्ट शॉर्ट ट्रिक्स असेल तर तुम्ही काही क्वेश्चनमध्ये टाईम वाचवू शकता. सेम टाईम आपण मोठ्या क्वेश्चन युटिलाइज करू शकतो. ठीक आहे. यासाठी वन मोर थिंग सांगतो की आम्ही फ्रीमध्ये वन शॉट सिरीज स्टार्ट केली आहे यूट्यूबवरती. ठीक आहे. जस्ट वन शॉट सिरीज स्टार्ट केली आहे. पूर्ण सिलेबस आम्ही 12th कंप्लीट करतो वन शॉट सिरीजमध्ये. ठीक आहे. तर दररोज रात्री 8:30ला सिरीज सुरू आहे आज. ठीक आहे. तर टाइम टेबल शेड्यूल पण मी अपलोड केला आहे कम्युनिटी पोस्टवरती. तुम्ही जाऊन चेक करू शकता आणि तुम्ही वन शॉट सिरीजमध्ये एनरोल करू शकता. ओके. नेक्स्ट क्वेश्चन असा आहे की PYQs, इम्पॉर्टन्स ऑफ PYQs रिपीट होतात का अँड किती महत्त्व आहे त्याचं? ओके. सो PYQs ऑब्व्हियसली खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. PYQs खूप जास्त रिपीट होतात. आता एकाच इयरला खूप जास्त शिफ्ट्स असतात आणि प्रत्येक शिफ्टमध्ये 50 क्वेश्चन पर सब्जेक्ट. सो इतके क्वेश्चन्स असतात. त्यात ऑफकोर्स रिपीट तर होणार आहेत क्वेश्चन्स. फक्त काय नंबर्स वगैरे चेंज होतील. कधी कधी तसाच रिपीटसुद्धा होतो. सो इफ तुम्ही आधी PYQ केले असाल तर तुम्हाला लगेच माहिती असतं त्याचा आन्सर. केमिस्ट्रीसाठी वगैरे तर लगेच तुम्ही मार्क करू शकता. मॅथ्सला पण मग सॉल्विंगला थोडी कमी टाईम लागतो. सो PYQs खूप इम्पॉर्टंट आहे. ॲज आय सेड की इफ तुम्हाला कोणता टॉपिक नाही जमत आहे तर थोडीशी PYQs बघून जा. तो एखादा PYQ येतो तो कसा सॉल्व केलेला आहे ते चेक करा. म्हणजे त्याने तुमचा तो जो पार्ट आहे तो क्लिअर होईल. म्हणजे इफ तो तसाच क्वेश्चन आला पेपरमध्ये तर तुम्ही तीच कन्सेप्ट अप्लाय करू शकतात. अँड कारण बाकी क्वेश्चन प्रॅक्टिस तुम्हाला करायचीच आहे. सो बाकी क्वेश्चन्सची प्रॅक्टिस करण्यापेक्षा तुम्ही PYQs करा. अँड एक अजून सांगायचं होतं म्हणजे की 2024ला खूप जास्त शिफ्ट्स होत्या. म्हणजे PCMच्याच 18 शिफ्ट्स होत्या आणि PCBच्या 12 शिफ्ट्स होत्या. सो प्रत्येक शिफ्टमध्ये पर सब्जेक्ट 50 क्वेश्चन्स होते. असे खूप जास्त PYQs 2024चे अवेलेबल आहेत आणि 2023चे पण खूप आहेत. सो तुम्ही 2024चेच खूप सारे PYQs केले ना, नीट केले ना तर तुमचं खूप सारे टेन्शन कमी होईल. कारण मोस्टली तसाच पेपर राहणार आहे. उलटं वाढले तर थोडी डिफिकल्टी लेवल वाढेल अजून थोडीशी. नाही तर जास्त जुन्या इयरचे क्वेश्चन्स करू नका. 2023, 2022 बस. त्याच्या आदले नका करू. वाटलंच तर परत तुमच्याकडे टाईम आहे तर परत 2024चेच करा. कारण क्वेश्चन्स खूप रिपीट होत आहेत आणि 2024चे थोडेसे लेंदी आणि हार्ड आहेत. सो तुम्हाला ती प्रॅक्टिस राहील आणि तुम्हाला टाईम पण तिथे मॅनेज करायची सवय लागेल. ओके. आजची सेट की PYQsमध्ये पण फक्त रिसेंट इयरचे खूप इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. जास्त मागं जाऊन फायदा नाही 18-19मध्ये बिकॉज तेव्हा डिफिकल्टी वेगळी होती. पेपर वेगळा होता. ठीक आहे. नंतर 18-19 नंतर पेपर मल्टिपल शिफ्टमध्ये घेणं सुरू झाले. ठीक आहे. त्यामध्ये पण सगळ्यात हॉट्सचे तुमचे PYQs 2400 असणार आहे, देन 2300 असणार आहे, देन 2200 असणार आहे. तर 22, 23, 24 हे तुम्हाला शॉर्ट करूनच झालं आहे. ठीक आहे. आम्ही ॲपवर सुद्धा मॉक टेस्टमध्ये 2400 पेपर्स एक्झॅक्ट ॲज PYQs लॉन्च केले. इफ यू वॉन्ट टू एनरोल इन दॅट तुम्ही ते पण जाऊन चेक करू शकता. यू हॅव फॉलोड एनी यूट्यूब चॅनल ऑर नॉट? स्टडीसाठी तर नाही. देन फक्त तुझ्या व्हिडिओज बघायची मी. ओके. अधूनमधून काही मोटिवेशनसाठी वगैरे. पण बाकी कोचिंगवरतीच केलेलं आहे. सगळं आजच ऑनलाईन प्रिपेअर नाही केलं. रिव्हिजन स्ट्रॅटेजी तर सिलेबस खूप मोठा आहे. ठीक आहे. आणि लास्ट टाईमला खूप कमी टाईम उरतो फॉर रिव्हिजन. तर त्या टाईममध्ये तू रिवाईज कसं केलं आणि रिव्हिजन स्ट्रॅटेजी यांसाठी काय असली पाहिजे? ओके. सो फॉर फिजिक्स तुम्ही एखादी फॉर्म्युला शीट वगैरे मेंटेन करू शकता. कारण फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन्स राहतात. तुम्ही फॉर्म्युलाज नीट वाचून गेले ना की लगेच आन्सर करू शकतात. म्हणजे थोडंसं कॅल्क्युलेशन राहतं आणि लगेच आन्सर भेटून जातं. सो फॉर फिजिक्स ते एक आहे. HSC बुक वाचू शकता इफ तुमच्याकडे आता टाईम आहे तर. थोडंफार कन्सेप्ट्स किंवा मेन पॉईंट्स वाचा फॉर थेरॉटिकल क्वेश्चन्स. देन फॉर केमिस्ट्री फिजिकलसाठी तर फॉर्म्युलेज सगळे नीट करून जा. बाकी फिजिकल तसं खूप इझी क्वेश्चन्स राहतात. नॉर्मल फॉर्म्युला बेस्ड राहतात. ऑर्गॅनिकसाठी नेम रिॲक्शन चांगले करा. ते वाचत राहायचे आहेत. नेम रिॲक्शनमध्ये ह्या रिॲक्शनचं हे नेम आहे, हे रिॲक्टंट आहे, हे प्रोडक्ट आहे आणि हे यूज केलेले रिएजंट्स त्यात यूज केलेले हे प्रॉपर रिवाईज करताना हे नीट लक्षात ठेवा. हेच क्वेश्चन्स येत राहतात. आणि फॉर ब्लॉक केमिस्ट्री, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री हे तर कंटिन्यू करत राहावे लागतात. और पेपरच्या 2-3 दिवसाआधी मोस्टली मग इनऑर्गॅनिक केमिस्ट्री जास्त करायची कारण ती लक्षात राहत नाही. आणि मॅथ्ससाठी तर प्रॅक्टिसच करत राहायची आहे. त्याच्यात काय फॉर्म्युलेज वगैरे लक्षात ठेवायचे आहेत. कॅल्क्युलसचे फॉर्म्युलेज आहेत काही किंवा अजून काही छोटे शॉर्ट ट्रिक्स वगैरे राहतात ते करत राहा. प्रॅक्टिस रिव्हिजन मॅथ्सची रिव्हिजन म्हणजे प्रॅक्टिसच एक आहे, बाकी काही नाही.
ओके, तर आता लास्टचे 40 डेज बाकी आहे, तर 40 डेजमध्ये यांची स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे? जर एखादा विद्यार्थी आहे हु इज स्टार्टिंग फ्रॉम झिरो, काहीच प्रिपेअर नाही केलं आहे किंवा जस्ट सुरू केलं आहे बोर्ड्स नंतर, मग त्यांनी प्रिपेअर कसं केलं पाहिजे लास्ट 40 डेजमध्ये? ओके, सो काहीच प्रिपेअर नाही केलं आहे, मग एक यूट्यूबवरती बऱ्याचशा व्हिडिओ राहतात की वेटेज वाईज ते सांगतात की कोणत्या चॅप्टरला किती वेटेज आहे, किती क्वेश्चन्स येतात. सो तुम्ही ती लिस्ट वगैरे बनवून ठेवा की हे चॅप्टर्स तुम्हाला ज्यांचं वेटेज खूप जास्त आहे ते चॅप्टर्स तुम्हाला करायचेच आहेत. त्यांचे मग तुम्ही वन शॉट्स बघू शकतात, त्यांचे PYQs करायचेच आहेत. अँड नंतर मग ते केल्यानंतर मग बाकी तुम्हाला टाईम उरतो आहे तर मग जे कमी वेटेज आहे, ज्यांचं कधी जास्त काही येत नाही ते त्याच्यावरती शिफ्ट व्हा. ओके, तर कम्प्लीट क्वेश्चनने एक गोष्ट कळली की पेपर खूप स्पेसिफिक असतो, कसं काही व्हास्टली विचारत नाही JEE सारखं 2-3 आन्सर मिक्स करून तेच क्वेश्चन परत येतात. ओके, तर तुझ्याबद्दल बोलायचं गेलं तर तुझ्या पेरेंट्सची रिॲक्शन कशी होती वेन दे गॉट टू नो दॅट यू असेड इन COEP CS? त्यांची रिॲक्शन कशी होती? सो येस, ते हॅपी तर होतेच अँड प्राऊडही फील करत होते की COEP मध्ये माझा नंबर लागला आहे. म्हणजे अगोदर सगळ्यांना माहिती होतं की होऊ शकतं का, एकदम ड्रास्टिकली झालं आहे? नाही, एक होतीच आयडिया की होऊन जाईलच बुवा. अच्छा. आणि माझं पण एम तेच होतं की बुवा COEP CS तर भेटलंच पाहिजे, COEP CS खाली नाही जायचं. ओके, तर JEE वरनं कॉन्फिडन्स नंतर बिल्ड पण होत गेला फर्स्ट अटेम्प्टवरनं. ओके, बाकी फायनल टिप्स यांसाठी जे प्रिपेअर करताय आणि जे एम करताय सेम कॉलेज किंवा ब्रांचसाठी, फायनल टिप्स तुझ्याकडनं? ओके, सो आता खूप हाय टाईम आहे, सो कन्सिस्टंट राहा, तुमचे होप सोडू नका. एक आहे ना एम मनामध्ये धरून ठेवा की नाही हे कॉलेज मला पाहिजेच आहे, तरच तुमच्याकडनं होणार आहे. नाहीतर डिस्ट्रॅक्शन्स खूप सारे आहेत, पण तुम्ही फोकस असले पाहिजे. पॅनिक नाही व्हायचं आहे, टेन्शन नाही घ्यायचं आहे. रोज थोडा जरी अभ्यास केला, PYQs करत राहा आणि मॉक टेस्ट सॉल्व करत राहा, बस, बाकी काहीच नाही. CET तशी इझी आहे, होऊ शकते. आणि बरेच जणांचं मी आता बघितलं आहे फर्स्ट फेजच्या रिझल्टनंतर खूप टेन्शनमध्ये आलेत की आता CET पण होते की नाही, पण असं काही नाही आहे. JEE बरीच वेगळी आहे CET पासून आणि CET होऊ शकते. JEEचा स्कोअर कमी आला तरी CETचा अजून चांगला स्कोअर येऊ शकतो आणि इंजिनिअरिंगच्या टॉप 5 इंजिनिअरिंग महाराष्ट्राच्या कॉलेजमध्ये ॲडमिशन भेटू शकते. सो कन्सिस्टंट राहा अँड घाबरू नका, करत राहा, स्वतःवर विश्वास ठेवा. एक एम असलं ना की बरोबर होतं, बाकी काहीच नाही. चलो, थँक्यू सो मच तनुष्का फॉर द अमेझिंग इंटरव्ह्यू. याने खूप मुलांची हेल्प होणार आहे. लास्टला जे मोस्टली घाबरलेले आहे आता सुरू कसं करायचं हा पहिला प्रश्न असतो. ठीक आहे, तर मोस्टली आय गेस सगळ्यांचे डाऊट्स क्लिअर झाले. काही असेल तर कमेंट्समध्ये विचारा. बाकी भेटूया पुढच्या व्हिडिओ सिरीजमध्ये, तोपर्यंत ऑल द बेस्ट.